शेठ नमस्कार. नमस्कार. शेठ आज या उंबरवेळे मैदानामध्ये आम्ही एक महत्त्वपूर्ण गाडी पळताना बघितली आणि त्याच्यामध्ये आपला महबूब आणि जो मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आज ही गाडी पळाली. या गाडीविषयी सांगा कसं काय जमलं आज ही अतिशय सुंदर अशी गाडी पळाली भुंगा आणि महबूबची. ही अगोदर आमची गेल्या वर्षी एकदा आम्ही पळवायचा प्रयत्न केला पण आम्हाला जोड नव्हता झाला, पण यावर्षी योगायोग आला आणि ही गाडी आमची पळाली. नियोजन पैऱ्याचं कसं झालं? कारण काल 2 ते 3 दिवसच झालेत खाली मुंबईला आलेला महबूब आणि लगेच पैरा इतका मोठा झाला. नाही, बैलाचं नियोजन अगोदरच झालेलं. मिलिंद शेठचा जेव्हा आमचा बैल वरती होता, घाटावर पळत होता, तेव्हा मिलिंद शेठचाने आम्ही कॉन्टॅक्टमध्ये होतो की बैल कधी येणार आहे, आल्यावर आपण पळूया. त्याच्यामुळे बैल आला आणि लगेच आमचं नियोजन झालं. गाडीला स्पीड लागलेला मला वाटतं खाली गाडी थोडी पाठीमागं होती, मी स्वतः पण शूट केले, पण पुढं आल्यानंतर गाडी ओव्हरटेक झाली आणि मला वाटतं जे म्हणतात ना ओव्हरटेकिंग महबूब हात त्यांनी करून दाखवलं. म्हणजे त्याला जशी गाडी पुढे पळताना दिसेल तर त्याच्या अंगात काय घुसतं काय समजत नाही मला, पण पुढे जाऊन तो ओव्हरटेक नाही करून देत गाडी. समोरून गाडी पण खूप मोठी मोठी होती. गाडी होती. कारण आज पिंटू शेठ पाटील यांचा वजीर आणि त्याच्यानंतर जो अतिशय 2-3 गुलालाचा मानकरी झालाय, खूप मोठी गुलाला रणजित म्हात्रे सोनरपारा यांचा पाखऱ्या, ही गाडी होती. काय सांगाल आजच्या? अतिशय मैत्रीपूर्ण गाडी झाली. त्यांचे आणि आमचे चांगले संबंध उंबरलीचे पिंटू शेठचे आमची एकदम मैत्रीपूर्ण शर्यत झाली. आणि शर्यत पण कॅन्सलचं काही चर्चा आलेली होती. हो, त्यांची ॲक्च्युली आमची गाडी होत नव्हती, पण आम्ही सांगितलेलं की गाडी कॅन्सल करा, पण झाली एक मैत्रीपूर्ण लढत. नक्कीच. आता मुंबईमध्ये आता आपल्या बैला पण मोठी मोठी जी पलतात, तर समोरून पलतात तर उद्या पैऱ्यात पण दिसतात. पैऱ्यात पण दिसणार 100%. गाडी अतिशय चांगली पळाली. ड्रायव्हर कोण होता? ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर होते. जो मला वाटतं भुंगाला तोच हाकलतो. महबूब कधी आला मुंबईला? थोडीशी माहिती. मुंबईला 4 दिवस झाले मुंबईला येऊन. घाटावर त्याने किती 5 नंबर केला, 4 नंबरला केला आणि लगेच गुलाल केला आणि आम्ही बैल उतरून घेतला. म्हणजे वरन गुलाल आला आणि खाली पण गुलाल केला. आज पहिलाच म्हणजे या सीझनचा पहिला गुलाल नाही, आमचा दुसरा गुलाल आहे. आपण दिवाळीनंतर जेव्हा आपण पाडव्याला बैल उतरवलेला, त्याच्यानंतर आम्ही एक मैदान केलेला, तेव्हा पण महबूब हा गुलालात राहिलेला. पण ती मैदाना कुठं रितसर नव्हती, पण आता पहिलाच गुलाल. आणि आज नियोजन कसं काय झालं? म्हणजे सुट्टी कशी झाली बैलाची? सुट्टी थोडी लेट झाली, त्याच्यामुळे खालना आम्हाला अंतर भेटलेला, पण नाही पुढे बैलांनी ओव्हरटेक केला. आता मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या पायऱ्याच्या मागण्या चालूच होतील, कारण तुमचं जे गाडा मालक आहे ते फोनवर कनेक्ट असतं सर्वांशी. तर कसं काय आता पुढचं काय नियोजन? पुढचं नियोजन बघू आता, जसं होईल तसं करणार आम्ही. वरती गेल्यावर पण मी बघतो ना त्या ठाम याच्यामध्ये पलतोय आणि खाली पण तसंच पलतोय. तर कुठं ना कुठं एक तुमच्या म्हणजे दावणीला एक असा बैल लागलाय जो खूप अतिशय सुंदर आहे आणि त्याचा पल पण खूप चांगला आहे. ती आमची लक्ष्मीच आहे बोलायला गेलं तर, कारण हातावर बोटाच्या मोजण्या इतकीच बैल आहेत की जी वरती घाटावर पण पळतात आणि मुंबईवर पण पळतात. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो का आमच्या दावणीला हा बैल आला. मागं 2-4 मला वाटतं 5-6 दिवस पूर्वी आपल्या दावणीचा एक मोठा बैल पण आपला निघून गेला. आमचा रायफल हा आजारी असल्यामुळे एक 5 दिवस अगोदर तो वारला. तर आम्ही बैलावर आज लिहून पण आणलेलं मिस यू रायफल. मला वाटतं आजचा गुलाल आपण रायफलला समर्पित करणार आहे. नक्कीच ना, कारण कुठं ना कुठं आज महबूबच्या पाठीपाठी तुमची दावण चालवायला रायफल पण तयार झाला होता आणि आता मोरिया पण तयार होते. काय सांगाल मोरियाचं आज काय झालं का नाही? आज गाडी थोडी तासात गेली, त्याच्यामुळे पडली. थोडक्यात म्हणजे सुतात झाली गाडी, म्हणजे चांगला पळाला. आलो तो महबूबच्या पाठीपाठी येणार तो 100%. महबूब सारखंच आमचं नाव रोशन करणार. सर्व मंडळी जशी मी बघतो ना, अजून काही मंडळी जुळत चालेल आपल्या या ग्रुपमध्ये. काय सांगा? ती मंडळी म्हणजे ग्रुपमध्ये ना त्या बैलांच्या पाठीमागे येतात, महबूबच्या पाठीमागे. त्यांना त्या महबूबनी स्वतःजवळ आकर्षित करून घेतलं. म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. चालेल, आज मस्त एक गुलाल झाला, अभिनंदन. आणि अजून दादाशी पण बोलूया. सांगाल तुम्ही आजच्या गुलालाविषयी? काय नाही, आजचा गुलाल आमची लढत एकदम मैत्रीपूर्ण होती. ते दोन्ही बैल पण चांगलीच पळाली, शारी नंदी चांगले पळाले. पण काय शेवटी हार आणि जीत असतेच, नाण्याची एक बाजू सारखी नसते. त्यामुळे आज बैलांनी करून दाखवलं. म्हणजे आज बघायला गेलं ना, किती पण टॉपची गाडी असू दे, एकाला हार मानावंच लागेल. हो, आणि कदाचित आपण पण कधी हार स्वीकारलेली असेल तर कुठं ना कुठं आजची लढत अशा याच्या पुढे पण लढती महबूबच्या होताना दिसतील आम्हाला. हो, लढती तर होतातच, कारण की आता सगळी बैल कशी टॉपचीच आहेत. त्यामुळे कोणाशी गाडी खेळायची कोणाशी नाही. गाडी ही आम्ही मैत्रीपूर्णच खेळतो. कधी आमची गाडी झाली का आमची पोरं कधीच जल्लोष करत नाही, काय नाही. कारण की नंदी त्याचं काम करतो पळायचं, आपण तर काय पळत नाही. त्यामुळे बैल स्वतःहून करून दाखवतो. आज गुलाल झाला बैलाचा, तरी एकाने पण छकड्यावर बसून फोटो काढला नव्हता. आम्ही इथं आल्यावर फोटो काढलेत.
आणि आता महबूब मुंबईमध्येच राहणार आहे का? हा आता मुंबईमध्येच आता 27 तारखेला फक्त पुसेगावसाठी जाईल बैल. पुसेगावसाठी हो जो आपला जी बैलगाडा क्षेत्राची पंढरी ज्याला मानली जाते. आणि नक्कीच आम्हाला पण बघायला आवडेल तिथं महबूब. आणि नक्कीच विशेष पहिरा पण खूप मोठाच असणार तुमचा. अजून तर काहीच केलं नाहीये. तुमच्या युट्यूबच्या मार्फत सगळ्यांना सांगतो का अजून बैलाचं काही नियोजन केलेलं नाहीये आम्ही पुढच्या आता वेळेस येऊ, कशी गाडी जुळेल त्या हिशोबात आम्ही नियोजन करू. भरपूर सारे लोकांची चर्चा झाली मैदानामध्ये. आज जी गाडी पळाली नाही महबूब आणि भुंगा, ही गाडी पुसेगावला पळायला पाहिजे. बघू आता पुढं आम्ही नियोजन करूच तसा. आता एकदा आज पळाली गाडी, मागच्या वर्षी पळालेली, त्यावरनं आज गाडी पळाली, पुढं अजून पळू म्हणजे आम्हाला पण समजेल गाडीला किती गती लागते. अजून चांगल्या चांगल्या गाड्या, चांगल्या बैलांशी खेळू, तेव्हा आम्हाला समजेल. मग आम्ही पुढचं नियोजन करू. म्हणजे भुंगा आणि महबूब आज पहिलाच गुलाल झालेला आहे या हो गाडीत. आज पहिल्यांदा आणि पहिलाच गुलाल झालाय. अजूनपर्यंत गाडीचा गुलाल झालेला नव्हता. पेऱ्याला पळवलेला आहे. फेराच काढलेला फक्त. चालेल, खूप अभिनंदन तुमचा. आणि अशीच गुलाला घेत राहा आणि तुमची दावण अशीच गुलालत राहू. माझ्या चॅनल करू शुभेच्छा. धन्यवाद.